राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक, ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक, प्रदेश की हर छोटी बड़ी खबर से करेंगे आपको रूबरू। विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना मी माझ्या स्टाईलमध्ये सांगत आहे की तुम्ही घरात बसा, काळजी घ्या आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या, मला सहकार्य करा, एवढंच मी तुम्हाला सांगत आहे। आम्ही रस्त्यावर उतरून आहे ना पब्लिक जनतेला आव्हान करत आहोत की तुम्ही घरामध्ये बसा आणि सहकार्य करा प्रशासनाला, आणि तुम्ही बाहेर फिरू नका, घरामध्ये बसा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, हेच तुम्हाला मी सांगते। घरामध्ये बसून तुम्हाला मी सांगते, आव्हान करते, घरात बसा, सुरक्षित राहा। आपण बघतो आहोत की भरपूरशा दिवसापासून पोलीस डिपार्टमेंट आपलं काम करीत आहे, लोकांना घरामध्ये बसण्याचं आव्हान करीत आहे, तरी लोक त्या पोलीस डिपार्टमेंटच्या आव्हानाला न जुमानता घराबाहेर फिरत आहे। तर आम्ही तृतीयपंथीयांनी असं ठरवलं की आपणही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, जनतेला आव्हान करत आहोत की होता होईल आपल्या घरात बसा, आपल्या परिवाराची काळजी घ्या, आपल्या परिवाराचं आरोग्य धोक्यात येईल अशा प्रकारचे कुठलेही वर्तणूक करू नका, आणि आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे हे फक्त लक्षात असू द्या। आणि आम्ही डिपार्टमेंटसोबत फिरत आहोत, मनमाडच्या प्रत्येक गल्लीबोळीमध्ये जाऊन लोकांना आव्हान करत आहोत की घरात बसा, आरोग्याची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या। आज या ठिकाणी बऱ्याचशा युक्त्या करून काही लोक घराच्या बाहेर निघताच आहेत। 90% मनमाडकरांना मी आज या ठिकाणी बरेचसे विविध उपक्रम राबवून घरामध्ये बसवलेले आहे। बराचसा कोरोनाचा प्रादुर्भाव आता सध्या कमी झालेला आहे, तरीसुद्धा काही लोक विनाकारण रस्त्यावरती फिरत असताना दिसून येत आहेत। एक कल्पना सुचली का यांना बसवण्यासाठी जे आपले तृतीयपंथी आहेत त्यांना आपण बोलूया आणि त्यांना रस्त्यावरती बोलून त्यांच्यासमोर विनाकारण फिरणारा जो माणूस आहे त्याच्यासमोर टाळी वाजवून त्याला विनंती करा का तू घरामध्ये बस, आणि बाहेर फिरलास तर तुझ्यामुळं तुझं घर आणि तुझं आरोग्य धोक्यात येईल। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळं पुन्हा त्याला आपण काय वाढवण्याचा प्रयत्न न करता थांबवण्यासाठी तुम्ही घरातच बसा, असं तृतीयपंथी सर्वांना विनंती करत आहेत। मी ही मनमाडकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो का सर्वांनी आपल्याला कोरोनाची चेन तोडण्यासाठी घरामध्ये बसावं, शांततेमध्ये सगळ्या प्रशासनाला सहकार्य करावं, अशी मी सर्वांना विनंती करतो। पब्लिक जनतेला आव्हान करत आहोत का तुम्ही घरामध्ये बसा आणि सहकार्य करा प्रशासनाला, आणि तुम्ही बाहेर फिरू नका, घरामध्ये बसा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, हेच तुम्हाला मी सांगते। घरामध्ये बसून तुम्हाला मी सांगते, आव्हान करते, घरात बसा, सुरक्षित राहा। आपण बघतो आहोत की भरपूरशा दिवसापासून पोलीस डिपार्टमेंट आपलं काम करीत आहे, लोकांना घरामध्ये बसण्याचं आव्हान करीत आहे, तरी लोक त्या पोलीस डिपार्टमेंटच्या आव्हानाला न जुमानता घराबाहेर फिरत आहे। तर आम्ही तृतीयपंथीयांनी असं ठरवलं की आपणही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, जनतेला आव्हान करत आहोत की होता होईल आपल्या घरात बसा, आपल्या परिवाराची काळजी घ्या, आपल्या परिवाराचं आरोग्य धोक्यात येईल अशा